नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे माझे कारनामे। मला असं वाटलंसुद्धा नव्हतं की मी असं काही करेन, तर तुम्हाला समजलं असेलच। हिला कोण नाही ओळखत, ही आहे कीर्ती। तर सर्वात आधी मी आज होता शनिवार, तर उठून मी आधी गेले वर्कआउट करण्यासाठी आणि हे आहे आरंभ फिटनेस स्टुडिओ। खूप स्पेशियस आहे हे जिम आणि त्यासोबत इथे आता सध्याला लेडीजसाठी स्पेशल ऑफर्स चालू आहे, तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट द्या यांच्याकडे। तर सर्वात आधी मी जाते हनुमान दादांकडे। त्यांचं दर्शन घेतल्यानंतर ही आहे मी माझ्या झल्ल्या कपड्यांमध्ये आणि त्यासोबत ही माझी मैत्रीण आहे। सो मी माझं वर्कआउट करून माझी कामं केली मी। त्यानंतर माझ्या कामानंतर मी इस्कॉनला गेले होते आणि तिथे मला हा प्रसाद भेटला आणि त्यानंतर मी गेले होते कीर्ती टॅटू स्टुडिओमध्ये। मी यांचा ॲड्रेस नंतर सांगेनच आणि मी कोणतं टॅटू काढलं आहे आणि त्याचं फायनल लुक बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ही आहे कीर्ती, बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे हिचा या फील्डमध्ये आणि मी तरी टॅटू पर्सन नाही आहे। मला असं वाटायचं की कशाला यार हे टॅटू वगैरे बनवतात, पण मला आज काय झालं होतं माहिती नाही की मी असंच सिम्पली उठले। मी खरं तर अपॉइंटमेंटसुद्धा घेतली नव्हती, तरीही कीर्तीने माझ्या टॅटू काढण्यासाठी मना नाही केलं मला आणि त्यासोबत मी तिथे गेले। तर त्यानंतर इथे हे सगळं भरपूर तयारी करावी लागते ह्याच्यासाठी। असं नाही आहे की तुम्ही जाऊन बसला आणि असंच 1-2 मिनटात नाही होत हे काम, भरपूर पेशन्ससुद्धा लागतात याच्यासाठी, या कामासाठी। तर हिने माझा हात आधी सॅनिटाईज केला आणि त्यासोबत स्वतःसुद्धा पुढे बघालच तुम्ही। तर आता समजलं असेलच काही जणांना की कुठलं टॅटू मी बनवून घेणार आहे। तर इथे आधी स्टॅम्प बनवून घेतात ना, तर तो हातामध्ये इन शॉर्ट सांगायचं तर चिकटवला जातो। म्हणजेच जे स्टॅम्प असतो तो हातावरती उठवला जातो, म्हणजे ज्या पार्टवरती तुम्ही टॅटू बनवून घेणार आहे त्या भागावरती। मग त्यानंतर हिने आपल्या ज्या मशीन्स वगैरे आहेत त्यांच्या सेटिंग करून घेतल्या आणि त्यासोबत इंक वगैरे लागते ती सगळं तिथे तयारी करून घेतली। त्यासोबत इथे बघा इकडे म्युझिक चालू आहे आणि त्यामुळेच मी व्हॉइस ओव्हर देताना मागचा जो बॅकग्राऊंड व्हॉइस आहे तो काढून टाकला, नाही तर कॉपीराईट लागेल म्हणून। नाहीतर मी हिला भरपूर क्वेश्चन विचारत होते मी हिला, आमचं कॉन्व्हर्सेशन तुम्हाला यामध्ये ऐकू नाही येणार। आणि हा होता माझा फर्स्ट रिॲक्शन, जेव्हा फर्स्ट टाईम ती निडल माझ्या हातावर जेव्हा पडली तेव्हाचा हा रिॲक्शन आहे माझं। आणि यांचा ॲड्रेस सांगायचा झाल्यास करेक्ट मराठा मंदिरच्या ऑपोजिटच आहे कीर्ती टॅटू स्टुडिओ। इथे बघू शकता हा बोर्ड आहे आणि इथे आतमध्ये जाऊन तुम्ही त्या स्टुडिओला भेट देऊ शकता किंवा दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, अपॉइंटमेंट घ्या। मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहेच। तर मी पेशंटली बसले होते आणि हा बघा, येस, हनुमान दादांचं टॅटू मी काढलेलं आहे। कधीच मला वाटलं नाही जीवनामध्ये की मी टॅटू वगैरे काढून घेईन। तर इथे तिलकसुद्धा मी काढायला सांगितला होता, मला टॅटू खूपच आवडला। अजून थोडं मला खाली पाहिजे होता तो टॅटू, पण ठीक आहे, हा सुद्धा चांगलाच दिसत आहे। तर इथे जे दागिने आहेत त्यावरती सुद्धा थोडं मी सांगितलं तिला काहीतरी कर बाई त्याला म्हणून, तर तिने बरीच मेहनत घेतली याच्यासाठी। तर तुम्ही इथे बघू शकता ही आधीची क्लिप आहे। तर त्याच्यासाठी ना इथे कम्प्युटरवरती तुमची डिझाईन सिलेक्ट करतात, त्यासोबत वेगवेगळ्या साईजमध्ये बनवून घेतात, पेपरवरती त्यांना प्रिंट करतात आणि त्यानंतर तुम्हाला जे आवडेल, ज्या साईजमध्ये हवं आहे तो त्या साईजचा स्टॅम्प तुमच्या हातावरती ज्या भागावरती काढायचं त्याच्यावरती उठवला जातो। तर इथे हे माझं टॅटू रेडी आहे। वाव, मला तरी खूप आवडलेलं आहे आणि हा आहे फायनल लुक। तर यानंतरसुद्धा भरपूर काळजी घ्यायला लागते, जे ते सांगतील ते सगळं फॉलो करावं लागतं। जसं की गरम पाणी नाही टाकायचं, सोप नाही लावायचा आणि पेट्रोलियम जेली लावून ठेवावं लागतं त्याला। तर इथे बघा किती छान, आणि त्यानंतर हिने रॅपसुद्धा करून दिलं आहे मला। तुम्हाला सुद्धा टॅटू बनवायचा असेल तर कीर्ती टॅटू स्टुडिओला व्हिजिट करा। तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू, टेक केअर, बाय बाय।